गुड आफ्टरनून. काल मी तुम्हाला होमवर्क मध्ये स्वमतचा एक प्रश्न दिला होता. वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेली आहेत? तुम्ही ते उतार्यामध्ये शोधलं असेल, लिहिलं असेल, पण काही जण म्हणते टीचर आमच्याजवळ पुस्तक नव्हतं म्हणून आम्ही नाही लिहिलं. तर मी एकदा वाचून दाखवते. वारली चित्रकलेत तुमच्या पुस्तकातच दिलेलं आहे. धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन, लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, त्यांचे नृत्य, आदिवासींचे नृत्य, घरदार, तिथे पिकणारे पिकं, तिथली शेती करण्याच्या पद्धती, तिथे भरणाऱ्या जत्रा, या सगळ्या गोष्टींवर आधारित भित्तिचित्रे रेखाटलेली असतात आदिवासींच्या चित्रकलेमध्ये किंवा वारली चित्रकलेमध्ये. ठीक आहे. आता आपण सोडवणार आहे उतारा 2. आता जिथपर्यंत उतारा 1 मार्क केला होता त्याच्या नंतरच्या पॅरेग्राफ मध्ये बघा, आपण पहिला पॅरेग्राफ संपवला होता. निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. या ठिकाणी आपला पहिला उतारा संपला आहे. दुसरा सुरू होतो. वारली चित्रातील आकार व रेषांपासून तर शेवटचं वाक्य आहे, परदेशातही उमटली आहे. उतारा समजला? कुठपासून कुठपर्यंत आहे तेवढा मी लिहून देते आणि मग पुढचं सोडून. उतारा आहे वारली चित्रातील शेवटचा शब्द आहे उमटली आहे. इथपर्यंत आपल्याला उत्तर शोधायचे आहे. जे काही प्रश्न आता मी देणार आहे. एका वाक्यात कृती 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. वारली चित्रातील उभी रेषा म्हणजे काय? वारली चित्रातील उभी रेषा म्हणजे उतारा वाचा. उत्तर आहे वारली चित्रातील उभी रेषा म्हणजे उभी रेषा म्हणजे आपले शरीर होय. ही रेषा म्हणजे नाही करे इकडे लिहिते म्हणजे आपले शरीर होय. प्रश्न दुसरा. उदयोन्मुख जीवन म्हणजे काय?
भूमीतून वर उगवणारे वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. कृती 1 मध्ये 2 एका वाक्यात उत्तरे आपण लिहिली आहे. यामध्ये आता कृती 2 घ्यायची आहे. वारली चित्रकार उतारा 2 मध्ये कृती 2 कृती 2 नावे लिहा. वारली चित्रकार कोणत्या आकारातून कोणत्या रेषा घेतात. कोणत्या रेषा घेतात. पहिले चंद्राच्या आकारातून कोणत्या रेषा घेतात. पानांच्या आकारातून अंडाकृती. चंद्रकलेच्या आकारातून चंद्रकलेचा आकार म्हणजे माहितीये. चंद्रकलेचा आकार म्हणजे चंद्र पौर्णिमेला पूर्ण गोल असतो. मग हळूहळू हळूहळू तो कमी कमी व्हायला लागतो. तर त्याच्या या गोलामध्ये मग काही दिवसांनी आपल्याला असा इतका चांगला आकार नाही येणार. असा गोल, मग थोडा अजून गोल, मग असा गोल, हे असे आकार त्याचे कमी 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 होत जातात. त्याला म्हणतात चंद्रकला. तर याच्यातून चंद्रकलेच्या आकारातून त्यांनी काय घेतलं तर या आकारांमधून
अर्धवर्तुळ घेतलं. माझं ड्रॉइंग इतकं चांगलं नाही आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल, गोल चंद्राच्या कोरीपर्यंतचा आकार कमी कमी होत जातो, त्याला म्हणतात चंद्रकला. तर या चंद्रकलेच्या आकारातून अर्धवर्तुळ घेतलं त्यांनी. काय घेतलं? अर्धवर्तुळ. पुढचं इकडे लिहिते इंद्रधनुष्याच्या एक मिनिट इथे आपण ते कमान इंद्रधनुष्याच्या याच्यातून इंद्रधनुष्याच्या आकारातून इंद्रधनुष्याचा असतो, तर ही हा जो आकार आहे हा आहे कमानीचा. त्यांनी काय घेतलं? त्यांनी कमान. पक्ष्यांच्या भराऱ्यातून म्हणजे पक्ष्यांची भरारी कशी घेतात? दोन्ही पंख पसरून, मग ती जी रेष तयार होते त्याच्यातून त्यांनी समांतर रेषेचा आकार घेतला. पक्ष्यांच्या भराऱ्यातून समांतर आणि माशांच्या पोहण्यातून उतार्या दिलेला आहे. माशांच्या पोहण्यातून रेषा. तर हे सगळे आकार त्यांनी वेगवेगळ्या निसर्गामध्ये असलेल्या गोष्टींपासूनच हे आकार वारली चित्रकलेमध्ये आदिवासींनी या रेषांचा उपयोग केलेला आहे. कारण ते निसर्गाच्या सानिध्यात राहत होते. पानं, फुलं, पक्षी, चंद्र, सूर्य, आकाश हे सगळ्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांच्याकडूनच त्यांनी काही आकार घेतले आणि आपली चित्रकला समृद्ध केली. पुढील शब्दांची फोड करा. पुढील शब्दांची फोड करा. इथे दिलेला आहे तुमच्या याच्यामध्ये धातू मूर्ती. वरती चौकोन करायचा, शब्द लिहायचा आहे धातू मूर्ती. याला पेन्सिलनी असा चौकोन करायचा, मग त्याची फोड. इथे दिलेलंच आहे धातूची मूर्ती. धातूची मूर्ती.
धातू मूर्तीची फोड काय केली आपण, धातूची मूर्ती. असे तुम्हाला तिन्ही मी इथे आखून देते, तसंच आखायचं आहे आणि बाकीच्या शब्दांची फोड करायची. ठीक आहे. यानंतर आहे ऋणमूर्ती. मध्ये काय करायचं, ऋण या शब्दाचा अर्थ होतो माती. मग काय लिहायचं, ऋणमूर्ती म्हणजे मातीची मूर्ती. त्यानंतर आहे पाषाण मूर्ती. पाषाण तुम्हाला पण वहीमध्ये असे चौकोन करायचे आहेत. पाषाण मूर्तीची फोड काय होईल, पाषाणाची मूर्ती. पाषाणाची मूर्ती. आणि पुढचा एक आहे सुवर्णमूर्ती. सुवर्णमूर्ती. सुवर्णमूर्ती याचे कोण होते, सोन्याची मूर्ती. सोन्याची अशी आपण सगळ्या शब्दांची फोड केलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला वारली चित्रकला हा पाठ संपलेला आहे. 2 उतार्यांमध्ये आपण तो पूर्ण केला आहे. आकलन कृती जे होमवर्क आहे ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे.